मॉर्निंग गाईज. आज मी एकटीच एक ब्लॉग स्टार्ट करते आहे बिकॉज माझे हजबंड झोपलेले म्हणजे माझा नवरा झोपलेला आहे आणि झोपलेला होता मीन्स कारण मी सकाळी लवकर उठलेली साधारणतः मी 8:30ला उठली. काय माहिती मला 4 होऊन गेली तर मग मी उठून गेली, मग थोडंसं कामं वगैरे केले आणि तो आता आंघोळीला गेला जस्ट. सो आता आम्ही दोघं तर नाही सोबत ब्लॉग स्टार्ट करायला, सो मी एकटीच करते आणि मला जायचं होतं, मला मम्मीकडे जायचं माझ्या थोडंसं मला बाहेर काम आहे तर त्यामुळे. तर मग मी फर्स्ट जाणार आहे, आता तयारी वगैरे करते मी आणि मग मी जाणार आहे आणि त्यानंतर मग हा मला जॉईन होईल. आम्ही बाहेर थोडीसं जाणार आहे तर ते पण तुमच्याकडे शेअर करू. सो आजचा ब्लॉग हाच असणार आहे, काही नसणार आहे जास्त काही, पण आम्ही बाहेर जाणार आहे तर मग आम्ही काय काय करणार तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी थोडासा शॉपिंग वगैरे करायला जाणार आहे. तर बघत राहा ब्लॉग, स्टे ट्यून गाईड आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सो आता मी फटाफट तयारी करते, सो तयारी करून तुम्हाला मी भेटते. हाय गाईज, मी थोडंसं केस वगैरे केले आणि थोडंसं हे झालं. मी तुम्हाला ह्याच्यासाठी आले आणि तुम्हाला दाखवायचं होतं. मी आहे ना थोडंसं त्याला ओरडली आणि म्हणजे ओरडलीच तो मला थोडंसं रागावलं होतं, त्यामुळे मी थोडं ओरडली त्याला. कारण तो आहे ना, मी चहा ठेवलेला, त्याला दूध आणायला पाठवलेलं, तो पटकन जात नव्हतं. तुला नाही आणला? अरे ओय, इकडे या. म्हणजे स्टार्ट केले. हो, हाय, गुड मॉर्निंग. नाही माझा डायलॉग मला मारतो. वा, हाय हाय, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. चाय पी, मी पण पितो चाय. हा, एवढा भरून आणलायस तू का? भरून आणलंय, खाली बसून पी. खायला काय आणलं तुझे बिस्किट आणलं? खाली आण खाली. खाली. हा काहीच रागवत येता. अरे पाहिलंय हा चहा तुम्हाला स्वतः चहा वगैरे रेडी वगैरे होते पटापट आणि आता मी रेडी झाली आहे, म्हणजे सगळं झाल्यानंतर मी पण रेडी झालेला आहे, पद्धतशीर एकदम. मी जसं की तुम्हाला सांगितलं मी पुढे जाणार आहे. ह्याला काही असं कसं पुढे जाऊ दे ना बाई. टीचरने सोडणार. सोडायचं, लग्न केलंय. तो पण माझ्यासोबत येतोय आता. म्हणजे निघतोय आम्ही मम्मीकडे जायला आणि मग हा जाईल घरी आणि आम्ही थोडंसं बाहेर जाणार आहे, मी आणि मम्मी. तर येस, हा पण येतोय माझ्यासोबत. तो आम्ही जाऊ दे फिरायला. तर मग थोडं खर्च करायला लागेल. बघू काय प्लॅन होतोय काय नाही. तर मग आम्ही चाललोय आणि माझा ब्लॉग गॉगल गेला नाही गॉगल. आहे ना, मी निघाल्यावर लावतो घरात, म्हणून गावाला लावतो. काय लिहू कांदा काम बाहेर गावाला लावायचं. हा, आम्ही टाकतोय आता. सो गाईज, आता आम्ही आलोय नारळ पाणी प्यायला इकडे आणि हा माझ्यासाठी नारळ पाणी येतो. काळा दिसतोय हा थोडासा. आणि आम्ही निघालोय आता मी बोलत होती आणि थोडासा माझा व्हॉइस लो येईल. सो आम्ही निघालोय आणि माझी मम्मी गेली पुढं. आता आम्ही चाललोय, सो स्टे ट्यून. मी भेटते तुम्हाला थोड्या वेळात आणि याला घ्यायला घेतला तर घे पकड. वा, नारळ पाणी पिती हुई मस्त लगेल. सो गाईज, आता आम्ही इकडे आलोय, पोहोचलोय सीएसटीला. हे बघा बोलतोय. सो गाईज, हे बघा आम्ही पोहोचलोय, जसं की मी वरती बोलत होते आणि आम्ही आता चाललोय. गाईज, इथं बघा आम्ही पोहोचलोय आता. सीएसटी स्टेशनला उतरलेलो आम्ही आणि हा बघा चालतोय. येस गाईज, आम्ही सीएसटी ला उतरलो आणि पागलसारखा असा चालत चालत जवळ करत घेऊन चाललाय हा. कुठून जायचंय पण. सो गाईज, आम्ही सीएसटी स्टेशनला उतरलो आणि आम्हाला कुठे जायचं होतं, म्हणजे आम्हाला शॉपिंग करायची होती थोडस आमचे. बुलेश्वरला झालं, बुलेश्वर मार्केटला. ते मी तिथे जायला गेल्यावर दाखवणार. तू कशाला सांगितलं?
तो कुठे गेला? आता आम्ही पोहोचले. खूप हवा येते, मस्त वाटते इकडे. आणि आम्ही पोहोचलोय आता, तर आम्ही तुम्हाला तिथे जाऊन भेटू. तुमच्यासोबत सगळं शेअर करणार. आता अजून चालतं तर ते खूप इथं रश आहे बघा, ट्राफिक आहे सगळी. तर आम्ही तिथं पोहोचून तुम्हाला भेटू. हवा बघू शकतो. मार्केट फिरून फिरून पागल झाला आता. आवडतंय की नाही काय? कधीपासून फिरतोय, काहीच आवडत नाही हिला. थांबा एक मिनिट. हॅलो, हाय. निघालो बाबा बाहेर, थोडं मार्केट फिरवलं तू पण काही. घ्यायला इथं काही स्वस्त नाही आता. अरे स्वस्त तुला आवडायला पण तर पाहिजे काय. नाही स्वस्त म्हणजे आवडायला पण पाहिजे, स्वस्त पण पाहिजे. हा आवडायला पण वा, पाहिजे, स्वस्त आवडायला पण पाहिजे. पाहिजे. सारखं थोडी भेटणार आहे. आता भूक लागली मला, लवकर काहीतरी खायला घालतो. खायला काय खाते आता? हॅलो मित्रांनो, आलोय आम्ही घरी. दिवसभर फिरून फिरून आलो शेवटी घरी. येऊन डायरेक्ट जेवायला नाही, जेवायला नाही. ऍक्च्युली आम्ही गेलेलो, जसं की तुम्हाला सांगितलं की भुलेश्वर मार्केटला गेलेलो आम्ही. सो तिथून आलो, तिथं थोडंसं म्हणजे ट्रिप्स घेतली आम्ही छोटी छोटी तिकडचे. छोटे छोटे नाही म्हणजे ब्लॉग करायला भेटला नाही जास्त. आणि खूप रश खूप होती आज सॅटर्डे जास्त. आणि मला तिथे वरती वाटलं नाही जाणं. ऍक्च्युली मी थोडंसं ज्वेलरी वगैरे घ्यायला गेली होती, कारण हा शादी सीझन आहे आणि आता वेडिंग वगैरे स्टार्ट होणार आहे. दोन वेडिंग घेतलं तर काय नाही. ऍक्च्युली आमच्या इथे 3 वेडिंग्स आहेत, तर एकाला तर आम्ही नाही जाणार आहे, तो स्किप करणार आहे, कारण एवढ्या सुट्ट्या भेटणार नाही आम्हाला ऑफिसला. सो दोन वेडिंग्सला आम्हाला जायचे, अटेंड करायचे. तर मग मी विचार करत होते की काहीतरी ज्वेलरी वगैरे घेऊन जाते, तिथे असतात काय काय. आणि कारण मी माझ्या लग्नाच्या वेळेस जेव्हा शॉपिंग करत होते तेव्हा तिथं स्वस्त मध्ये म्हणजे छान भेटत होती ज्वेलरीज. पण आता काय माहिती त्यांनी रिझनेबल म्हणजे रेट्स वाढवले का काय मला नाही माहिती, मला नो आयडिया. बट मला ते खूप कॉस्टली वाटले ऍज कम्पेअर टू दॅट. मी ऑनलाईन ऑर्डर करते तर ते छान म्हणजे छान पण येते आणि स्वस्तामध्ये पण भेटतात. बोललो ऑनलाईन मागवा पण ऐकत. ऑनलाईन कधी कधी नीट येत नाही आणि ऑफलाईन आपल्याला चांगलं भेटते. तुम्ही कशाला घ्यायचं म्हणून मी तो विचार केला. बट ऑनलाईनच बेस्ट आहे. तुम्ही ऑनलाईनच घ्या. भुलेश्वर मार्केटला तर बिलकुल जाऊ नका, कारण खूप रश असते, खूप कचऱ्यासारखी गर्दी असते आणि आपल्याला मी तर नाही रेकमेंड करणार. मी फक्त तिथे म्हणजे म्हणजे इयरिंग्स वगैरे ठेवायला बॉक्स वगैरे हवे होते, तर ते मला छान भेटले तिथे, रिजनेबल प्राइस मध्ये भेटले. आफ्टर दॅट मग काय काय थोडेसे ज्वेलरी नव्हती, ज्वेलरी नाही घेतली मी, क्रीम्स वगैरे काय काय मला हवे होते करण्यासाठी, तर ते सगळं घेतलं. ती सगळी शॉपिंग झाली आणि आम्ही बॅक टू आमच्या घरी आलो. आणि घरी येऊन आम्ही जेवण वगैरे बनवलं, फटाफट जेवण बनवलं, जेवण बनवलं आणि आता जेवायला बसलं. आणि आजचा ब्लॉग इतकेच एंड करतोय आम्ही. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. मे बी नेक्स्ट ब्लॉग ह्याच्यानंतर लगेच येऊ शकतो, अदरवाईज नाही येऊ शकतो. प्लॅन नाहीये, लेट्स सी. जर काही प्लॅन झाला तर आम्ही ब्लॉग स्टार्ट करू. सो स्टे ट्यून्ड गाईज. आमचे असेच ब्लॉग बघत राहायला, आम्हाला असंच सपोर्ट करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा, कमेंट्स पण करा. स्वतः आम्ही जेवण घेतो. बाय बाय.